और ये घंटे उन्होंने उपवास के लिए है अगस्त में जुलाई में इस बार अगस्त में 7 दिन ज्योति महोत्सव की माने और वैशाली पाटिल सुनना पसंद करेंगे और गजब के अनुभव कहूँगा कि शॉर्ट में अपने अनुभव राम 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 राम। मराठी चालेल ना? अरे बुनियादी सबको आ रही है आवाज। माझं नाव ज्योती माहुरकर आहे. मी पुण्यावरून आली आहे. पहिल्यांदा माझा अनुभव कोण ऐकते पहिल्यांदा तुमच्या घरी जोरदार करायला मला आज 12 वर्ष झाली या पाठीमध्ये. 12 वर्षापूर्वी जर तुम्ही मला बघितलं असतं तुम्ही मोठा आणि मी माझ्या आजार सांगा 3 हार्ट अटॅक येऊन गेले. लो बीपी, लो शुगर, अस्थमा, संधिवात, डोळ्याने दिसत नव्हतं, कानाने ऐकत नव्हतं, पायाच्या प्रॉब्लेम झाले होते, मागं हात पूर्णपणे बसलं होतं, चालायला येत नव्हतं, पोटाच्या आतड्यांना सूज आली होती, एक चपाती खायचं होत नाहीये आणि एलियन नावाचा एक हे झाला होता. आपला जो बॉल असतो ना तो पूर्ण बदलायला सांगितलं होतं. त्यामुळे मी बिलकुल चालू शकत नव्हते, 5 मिनिटं बसू शकत नव्हते, 5 मिनिटं उभी राहू शकत नव्हते, टोटली झोपून होते. या सगळ्यांवर मी लो बीपी, लो शुगर, सगळं थायरॉइड वगैरे सगळ्यांना मस्त एक दागिने दिले होते आणि या सगळ्यांनी मी 40 गोळ्या सांगितल्या होत्या की असं वाटायचं की हे माझं जेवणच आहे, मेरी दवाई मेरी भोजन बनली. पण या सगळ्यामध्ये लोक मला विचारायला यायचे की बाबा तुम्ही कसं म्हणाल काय कळलं नाही. मी त्यांना म्हणायचे की जर विष घेतला असतं तर बरं झालं असतं. नंतर या सगळ्या ह्याच्यात मला मुक्तता पाहिजे होती. 6 महिने मी पूर्ण वेळ बघतो चालू शकत नव्हतं, गोळ्या खाणे आणि सगळे हात चालत होता. असंच एकदा मला थांबवायला जाण्याचा प्रयत्न झाला की मी घरी काही माझा छोटासा व्यवसाय होता, टिफिन होते माझे. टिफिनचं एक असं की आपल्या हातची चव असेल तर लोक खातात नाही करत. 250 टिफिन होते ते नंतर बंद झाले माझे, तर मी वापरू शकत होते काही करू शकत नव्हते. तसं मी थांबवायला माझ्या गोळ्या घेऊन गेले आणि तिथं माझं दिनचर्या चालू होती. माझी बहीण माझं सगळं करत होती. हे सगळं करत असताना एक दिवशी माझी गोळ्या घेऊन असं बसलं ते 40 पुढचा ते समोर एक खाजगी दिदी म्हणून आहे, लता खाजगी दिदी, ते या चाफ्यामध्ये 6 महिने भरून ते आलं होतं. ते सगळं बघितलं मला एक ज्यूस आणून दिलाय. आज तो अमृत ज्यूस तुम्हाला प्यायला मिळणार आहे, ग्रीन ज्यूस. तिथून माझी सुरुवात आहे. तर त्याने मला तो ग्रीन ज्यूस दाखवला आणि की हे ज्यूस घेतल्यावर तू एकदम व्यवस्थित होणार. मी ग्रीन ज्यूस बघितला म्हणजे 25 लाख रुपये खर्च झाले. तुझ्या डॉक्टरने उभं नाही केलं. हा ग्रीन ज्यूस तुम्ही काय करा हे काय मला काय करणार तुम्ही घेऊन तर बघा. आणि तो मी घेतला. 1 दिवस घेतला, 2 दिवस घेतला, 3 दिवस घेतला, 8 दिवस लागोपाठ त्यांनी मला तो ग्रीन ज्यूस दिला. माझी कथा अशी होती की त्यावेळेला मी झोपले की मला 4 दिवस बघायला लागायचं. मला एक पाऊस लागायचा बघायला की इकडे पण थायरॉइडमुळे शरीर पण वाढलं होतं आणि माझं 85 किलो वजन होतं.
सगळ्यांच्याच गोळ्या चालू होत्या. कुठली गोळी नाही असं नाही, जेवण कमी पण गोळ्या जास्त. ते करत असताना ते 8व्या दिवशी असा चमत्कार घडला या दिवशी की सकाळी मी कधीच उठायचे नाही, 6:30 ला आणि जास्त मी एकदम उठून होते. तशी उठून कुणाच्या आघाडीच्या पेटकाचा होते. मला एक पट्टा होता, तो 15,000 होता, तर ती मागण्या भरलेला होतो. जो म्हणजे मी पट्टा लावत नाही तोपर्यंत मी स्टेबल मध्ये लावू शकत होतो. असं सगळं करता उठले आणि मी म्हटलं आता की मला हलकं वाटतंय, शरीर जरा हलकं वाटत होतं. तर एवढंच आहे की त्या दिवशी खूप पोट वाटत, दिवसामध्ये 25 वेळा जात होते. मला हे लक्षात आलं की ते दिवशी वगैरे पावलं आहे ते काय आहे, काही लोकांना माहिती नव्हतं. जसं मी ते कळत गेलं. पण त्या दिवशी मी म्हटलं की दोन पावलं पुढे चालून बघूया, कारण की मी वॉकर सेवा चालू शकत नव्हते, त्या पट्ट्याचे चालू शकत. तो म्हटलं की आपल्याला एक क्षण आला की ती पडली तर तो म्हटलं काय होत नाही, त्याला बघूया. पण त्या ग्रीन गोष्टी 8 दिवसाच्या त्या ग्रीन गोष्टी मला 2 पावलं नाही 6 पावलं त्यांनी चालली. आणि 8 दिवसाजवळ आम्ही अशी चालत आहे आणि सगळीकडे चालते नाचते खेळते, पण कुठलंही ऑपरेशन पायाचं केलेलं नाही. तिथं मला 3 ऑपरेशन सांगितलं आणि डॉक्टरांनी तिथं सांगितलं होतं की काय आहे, तुम्ही ऑपरेशन जर नाही केलं तर आयुष्यात तुम्ही कधी कुठून चालू शकणार नाही, तुम्ही वेळेवर राहता आणि तुमचं लोकांना करावं. जसं केलं आणि ते ज्यूस वगैरे घेतला तर 8 दिवसात ती घरी गेली. 15 दिवसात 15 दिवस घरी गेले तर मिस्टर लागले तिकीट काढायला ते माझे पाठवून लावले, औषधांना लागायचं. मी म्हणजे आजपासून पैसे बदलतो आणि का गोळ्या बंद करतो. मी म्हणजे हे पानं आणा आपण ज्यूस तयार करतो. मी म्हणजे त्या बाईने मला एकच ग्लास ज्यूस दिला. आपण जास्त घेतला तर लवकर बदलतो. तुम्ही मला काहीच डायरेक्ट माहिती नव्हतं आणि मी रोज सकाळी उठले की 7 वाजता लोकांना ज्यूस द्यायचे. काहीच माहिती नव्हतं, ना डायरेक्ट माहिती नव्हतं, ना एनिमा माहिती नव्हतं, काही नाही. पण मला पूर्ण वेळा टॉयलेटला जायला लागला. मग एक दिवशी असं अचानक फोन आला की एक डॉक्टर साहेबांचा औरंगाबाद मध्ये शिकले. औरंगाबाद कसं नाही नीट झालं पण एवढं नाही, चालायला बसायला कुठे येत होतो, अजिबात होतो. जसं औरंगाबादच्या शिबिरला गेले असं तुमच्या काळजीवर होईल. डॉक्टर साहेबांनी हसती गेले म्हणजे हसायला लागलं, म्हणजे हस्त विसरून गेले होते. एवढे आजार होते की मी त्यांचं जे सांगत होते ते सगळं डोक्याच्या बरोबर चालू होतं. जसं त्यांनी सांगितलं आणि एक दिवसाचा टायमिंग झाला, सगळे लगेच ज्यूसला चालले. मी एका ताईला म्हणजे ताई मी ज्यूस नाही पितो आहे का, अहो ते ज्यूस पिलं की जास्त टॉयलेटला जावं लागतं, तरी कधी पितो कधी म्हणजे सकाळी 7 वाजता आवश्यक होती. नाही म्हणे मी ते डायरेक्ट सांगितलं ना ते तुम्ही व्यवस्थित ऐका, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी येऊन करत बसतो. म्हणजे डायरेक्ट सुरू झाल्यानंतर त्यांचं अनुभवाही प्रश्नोत्तर सुरू झाले. अनुभवला जो पण बंधाई येत होता तो एनिमा पॉटचं सांगायचा, कोणी पण यायचं एनिमा पॉटचं सांगायचं. मी काय केलं, गपचूप तिकडे गेले, एनिमा पॉट घेतला आणि बसले. नंतर सगळं डायरेक्ट झालं, जेवण झालं. मी म्हटलं आता घरी जाऊ, एवढं काय आपल्याला नाही होतं. त्या दिवशी माझी मुलगी बेंगलोरला जाणार होती. तिला घरी गेल्यावर मला किती वेळ आहे म्हणे, आधी 1 तास आहे. म्हणजे काय झालं म्हणजे इतकी आजारी होते, इतके औषधे घेतले, तिचं विचारून आले, सांगून आले, पण इथून प्रत्येक जण येणारा प्लास्टिकचा डब्बा आणण्यासाठी काय काम करतो ते मला. आणि माझ्या कंडिशन अशी होती की मी खाली करू शकत होते. इंडियन टॉयलेट क्रॅप प्यायचं मला किती मिनिटाच्यामध्ये टॉयलेटला बसत होते त्यावेळेला. असं जसं मी सांगितल्याप्रमाणे एनिमा घेतला, आतमध्ये गेले, 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झालं, 15 मिनिटं झाली. मुलगी अम्मा आली ओके ओके. पाऊण तासाने मी बाहेर आले. तुम्हाला मोठं वाटेल त्या दिवशी माझ्या पोटातला 5 किलोमीटर बाहेर पडला. मी अक्षरशः घामाने गडबडले आणि बाहेर आले. पण त्या दिवशीपासून माझ्या जीवनाला कलांटी मिळाली, माझं जीवन बदलायला सुरुवात झाली. आणि सगळ्या गोष्टी करत गेले तर सेवा सुरू झाली. त्याच्यामध्ये मी तो सकाळी रात्री म्हणजे जेव्हा झोपताना सकाळी उठल्यानंतर मी तो केला, आपला बाळापर्यंत करायचो. त्याच्यात माझ्या सगळ्या गोळ्या औषधं सगळे माझे ज्या व्याधी होत्या त्या निघून गेल्या.
नाहीतर सकाळी चहा घेतले माणूस येतं ते सगळं विसरून गेलो आपण. सगळं गप्प सगळ्यांचं सगळं ऐकून ते सगळं आणि सेवा जे काय आपल्याला मिळालं ते आम्ही कर्मचारी अर्थात केलं आणि ही सेवा आम्ही खूप सफल होतोय. त्याच्यातलं एक होतं सुविधा ध्यान तिन्ही एकत्रित झालं पाहिजे ना. तर श्यामादिदी काढायला होत्या. श्यामादिदी तिथे 2-2 तासाचं लेक्चर यायच्या तेव्हा आम्ही म्हणायचं मी म्हणायचे ना सेवा करेल तप करेल तर सुविधा नाही करत. म्हणजे हा काय झालं तुम्ही जर सुविधा करताना डोळे बंद केले भावाने कसं म्हणलं बहिणीने असं म्हणलं मुलाने कसं केलं नवऱ्याने असं म्हणलं हे डोक्यात येतं आणि डोळे आपण उघडतात मी म्हणजे मी काय करता तर ते म्हणजे तीच प्रोसेस चालू आहे. शरीरामधला कचरा तसाच तो बाहेर निघतो. तुम्ही एकदम नुसता भावनिक त्याच्यामध्ये बघा आणि अवॉइड करा जे काही विचार येतात आणि सुविधांचं सांगायला येईपर्यंत की माझा स्वभाव फार कडक होता. कुणी काय बोललं की दाताच्या शेंगावर लागायचा. मुलांनी काय केलं ते हाताने मी सतत फेकायचे आणि खूप शिव्या द्यायचे. मी ब्राह्मण समाजाचे असं सॉरी बोलले ब्राह्मण समाजाच्या शिव्या पूर्ण वेळेला माहीत होतं मला. इतकं जसं हे ध्यान दिवसातून 3 वेळा करायला सांगतात 20-20 मिनिटं करायला सांगतात प्रत्येकाने करावं आणि मी ते सुरू केलं. आज अशी काही झाली की ती व्यवस्था आम्हाला कोणती आहे आणि मी त्यानंतर शिव्या कधी बंद झाल्या माझ्या मला माहित नाही आणि राग माझा कधी गेला तो दिसून मला माहित नाही पण ते टक्के राग येतो माणसाला तिथं जिवंतपणाची लक्षणं येतात म्हणतात का त्याला त्याला राग येते पण जिवंत माणसाला थोडा तरी येतो पण ते इतकं चेंज झालं तर सेवा सुविधा ही पद्धती करू आणि असं करता करता माझ्या एका महिन्यात सगळ्या गोळ्या बंद झाल्या. 3 महिन्यात माझं 35 किलो वजन कमी झालं आणि आज सुद्धा वजन आहे 7 किलो किंवा 18 किलो कमी जास्त असतं. आणि मी एकच सांगेन माणूस जन्माला येतो तेव्हा दूध पितो मोठा झाला की खातो आणि त्यातून मोठा झाला की आवडीचं खातो. जितकं खातो जितकं पाहिजे तेवढं खातो कधी पाहिजे तिथं खातो जिथं पाहिजे तिथं खातो. पण हे करता करता असं वाटलं की खूपच झालंय मग आम्ही उपाशी करायला सुरुवात केली. मग बेरायला जायला लागलो. तिथं 6-6 महिन्यात आम्ही म्हणतो तसं की पुण्याला आता तुम्ही 7 दिवसाचं शिबिर केलंय आता 3 दिवसाचं शिबिर जसं खाऊन खाऊन काय तरी प्रॉब्लेम येतो ताप येतो सर्दी होतो खोकला डॉक्टर काय करतात आम्ही एकच काम करतो 12 वर्ष त्याच्यामध्ये 12 वर्ष एकदम 4 वर्ष तर ह्या आम्ही एकच काम करतो की उपवास म्हणतो 3 दिवसाचे मग लिंबू पाणी उपवास झाले की ऑटोमॅटिकली खोकला कमी ताप कमी आम्हाला माहिती नाही काय करायचं आम्ही घरी येते कुठल्या दवाखान्यात जाते. आज 12 वर्ष झाले येते गोळी घेते दवाखान्यात गेलो एकदा खूप कोरोना मला परत दुखायला लागलं 3-4 महिने झाले त्याच्यातून नवीनच होते दुखायला लागलं मी पाटील साहेबांना फोन केला तेव्हा पाटील काका होते आमचे औरंगाबादचे तर मला पाटील काका वाचला आता म्हणजे तुला केलं नाही म्हणजे ते काय असतं तर ती इतकी आपल्याला हे झालेली असते काही की कधी बोलते आणि कधी हे करते. मग त्या दिवशी जाऊन मी माझ्या वजनाचे पेक्षा 1 किलो जास्त गव्हाचं वितरण केलं आणि सोबत जो आपले जुने कपडे असतात म्हणजे स्वच्छ धुतलेले ते मी तिथं ठेवून दिले आणि ती सुद्धा दक्षिणा दिली आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर चांगलं वगैरे केली परत आपल्याला एनिमा वगैरे करून ध्यान वगैरे केलं जेवण केलं चांगलं केलं म्हणजे काहीच कुठं तुमचे आजार मला वाटत नाही की आज मी एवढ्या आजारात तुम्ही मुक्त झाले आणि सेवा करते माझ्या दाताचा प्रॉब्लेम होता माझ्या केसांचा प्रॉब्लेम होता माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम होता काढा दात तुमचं काढायचं मी घेऊन डॉक्टर साहेब नेहमी सांगतात बघा हल्दी ले लो थोड़ा सा नमक ले लो और सरसों का तेल ले लो. आज तुम्हाला आता ताजा अनुभव सांगते 2-3 महिने झाले ते बघा दादाचे प्रॉब्लेम लागले कधी गोळ झाला हे कारण आणि त्यावेळेला मला काढायसाठी जो मला सर्व काढले होते 2 महिने झाले 2 महिन्यापासून मी नुसतेच बंद केलेली आहे. मी एवढे डॉक्टर साहेब ओरडून सांगतात तुम्ही हे चालू करा मी नुसते दोन्ही काय करता केली हळद मीठ आणि तेल हे दोन्ही काय लावते
दात पण स्वच्छ आहे किती वेळ वाटतंय का काय आल्यानं आपल्यासाठी आपलं ते चावता येत होतं ते चावतं व्यवस्थित करतं आणि व्यवस्थित करत खातीये थंड खातीये आईस्क्रीम मध्ये सगळं म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी पण डॉक्टर साहेबांचं ऐका म्हणजे ते सांगतात की मग ह्या ममन करा व्यायाम करा तो जेवढा महिन्याला बसा महिन्याला बसा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला करत होत नाही तुम्हाला सांगू एकच आपण सांगेल आणि ते एवढे 250-300 लोक बसले ती बारा करते तिच्या लोकांनी प्रॉब्लेम होते जाताना ते एकदम हसत खेळत जाणार आणि सगळे प्रॉब्लेम इथं सोडून जाणार तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होत नाही तर कधी जर तुम्ही ही साधना इमानदारीमध्ये केली तर सकाळचा नाश्ता बंद चहा कॉफी बंद तरच तुम्हाला आणि तप सेवा तुम्ही एक तप सेवा करा ही जी प्रार्थना कशी म्हटली तुम्ही लागोपाठ 3 वेळा लावा घरामध्ये जो कुछ हमें मिला है तो उसका करना चाहिए लागोपाठ लावा हेच तुमचे आणि तुम्हाला ते वेदिका करणे गमन करणे थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे थंड पाण्याने आंघोळ करणे खूप थंडी वाजतीये म्हणून मी गरम पाण्याने केली असे छोटे छोटे काही उपयोग नाही तिथं मोठे मोठे लोक बसलेले आहेत बरेच अनुभव आहेत तर मी माझं 2 वाक्य संपवते कुछ गलती हो गई तो माफ करो अच्छा लगे तो जरूर याद करो आणि 7, 8, 9 फेब्रुवारी उपवास शिबिर आळंदीमध्ये ठेवलेलं आहे 300 लोकांचा उपवास शिबिर आहे गावात थोडेसे शिल्लक आहे ज्याला वाटत असेल की त्याची जी कमिटी आपले नातेवाईक गुन्ह्याला असेल तर ही सेवा जरूर करा या सेवेमध्येच तुम्हाला आपल्या पूर्ण सेवा मिळणार आहे आणि तुम्ही स्वस्थ राहा मस्त राहा आणि नाचत राहा ही माझी ईश्वर